नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। गाय खरेदी विक्रीच्या व्यवहारातील पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग। माजरी येथील तिघांविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल। गायीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातील उरलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका 30 वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला जीव मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील मांजरी येथे घडली। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी आरोपी ऋषी पोपट बाचकर आणि बाळासाहेब पोपट बाचकर सर्व राहणार मांजरी तालुका राहुरी यांना 2 गायी विकल्या होत्या। या गायींच्या व्यवहारातील शिल्लक पैसे मागण्यासाठी फिर्यादी महिला रविवार दिनांक 15 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास आरोपींच्या मांजरी येथील घरासमोर गेल्या होत्या। महिला असता आरोपी ऋषी बाचकर यानं तिला दिलेला धनादेश चेक फाडून टाकला, तर आरोपी क्रमांक 3 यानं खिशातून पैसे काढून दाखवले पण ते दिले नाहीत। इतकंच नव्हे तर महिलेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं। तू पाथरे चौकात ये, तुला तिथे बघतो अशा शब्दात आरोपींनी तिला जीव मारण्याची धमकी दिली। तसेच तिला शिवीगाळ करून तिथून हाकलून लावलं। या प्रकारानंतर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 74, 351(2) आणि 352 प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 235/2026 नुसार गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र नागरगोजे करत आहेत। SR24 न्यूज करिता ज्ञानेश्वर सुरशे।